नमस्कार मंडळी, आपण बघत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल। सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, राजकीय आणि धार्मिक कार्यात सतत अग्रेसर राहिलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या विजयताई ढवळे प्रभाग क्रमांक 26 मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पाणी, रस्ते, स्वच्छता, महिलांसाठी उपक्रम आणि युवक विकास हे त्यांचे प्रमुख विजन। सर्वांगीण विकासाचे आश्वासन देत विजयताई मैदानात। जाणून घेऊया त्यांच्याकडून। निवडणुकीला सामोरं जात आहेत, पक्षाकडे उमेदवारी पण मागितली, काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? पक्षाकडे मागणी तर मागितलेली आहे। वार्ड क्रमांक 26 मधून मी इच्छुक उमेदवार आहे आणि आम्हाला 25 वर्षापासून मी शिवसेनेची कार्यकर्ता असून मला समाजाची फार आवड आहे। त्यासाठी मी पहिले पण इलेक्शन लढवलेलं आहे, त्यात ग्रामपंचायतमध्ये मी निवडून आलेली आहे आणि त्यानंतर लगेच नगर परिषदमध्ये गेलो। नगर परिषदेतून परत महानगरपालिकेत गेल्यामुळे आम्हाला तो कालावधी पूर्ण करता आला नाही। त्यानंतर महानगरपालिकेत समावेश झालो, त्यावेळेस पण महिला वार्ड आम्हाला सुटलं नव्हतं, पण आता ही संधी आम्हाला 10 वर्षाच्या नंतर चालून आलेली आहे। तर ह्या संधीचं आम्हाला सोनं करायचं आहे आणि ह्या सोन्याच्या पाठी सगळ्यांच्या हात म्हणजे आमचा माननीय संजय शिरसाट साहेबांचा आहे। पालकमंत्री झाल्यावर आम्हाला वार्डात फिरण्याची सुद्धा फिराव सुद्धा लागणार नाही, एवढं त्यांनी त्यांच्या निधीतून एवढ्या माध्यमातून एवढं छान काम केलेलं आहे की फक्त त्यांना वाटतं की माझा नगरसेवक हा नगरसेवक झाला पाहिजे आणि त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे। तुमचं विजन काय असेल? माझं विजन इथले ओपन स्पेस रिकामे करणे। आमच्याकडे एक मुद्दा सगळ्यात जास्त गाजतोय, गुंठेवारी ही माफ झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही हे करणार आहे। आणि महिला सक्षमीकरण, महिलांसाठी मी नवीन योजना आणणार आहे। छोट्या मोठ्यांना थोडेसे रोजगार मिळाले पाहिजे आणि पाणी प्रश्न हा सर्वात मोठा हा सातारा परिसरांचा प्रश्न आहे। त्यासाठी साहेबांचे पण खूप प्रयत्न चालू आहे। युती सरकारने पण त्यासाठी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शिवाय शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्फत अजून युतीचे सगळेच आमदार खासदार याच्यासाठी खूप प्रयत्नशील आहे आणि त्यात आमच्या पालकमंत्र्यांचा हा सिंहाचा वाटा आहे आणि सातारा देवळावर त्यांचं एवढं लक्ष आहे की त्यांनी एक छोटस रोपटं लावलंय आणि आज त्याचं नंदवन झालेलं आहे। या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकते। आता तुम्ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे, सामाजिक क्षेत्रात काय कार्य केलं? मी लहानपासून तर थोरांपर्यंत सगळं काम करते। लहान मुलांसाठी आम्ही अंगणवाड्या इथे उपलब्ध करून दिल्या, अंगणवाडीचा विकास केला, त्यांना पोषक आहार मिळतो की नाही याच्यावर पण आमचं माझं लक्ष असतं। त्यानंतर छोट्या मुलांना इथे गार्डन नाहीये, त्याच्यानंतरच्या मोठ्या मुलांना खेळायला बागडायला सगळे ओपन स्पेस लोकांनी हडपलेले, त्यासाठी मी स्वतः कोर्टात जाऊन मी स्वतः पैसा खर्च करून मी स्वतः त्यांच्यासाठी बांधते आणि ते ओपन स्पेस मोकळे झाले पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना पण त्याच्यात फिरता आलं पाहिजे, बसता आलं पाहिजे, त्यासाठी मी सामाजिक उपक्रम करत असते। महिला बचत गटाच्या मार्फत माझे 10 ते 12 महिला बचत गटांसाठी मी बायकांना छोटा रोजगार दिलेला आहे। त्या रोजगार मधून पण आमच्या इथल्या बायका स्वावलंबी झालेल्या आहेत आणि आता एकनाथजी शिंदेंनी पण आज लाडकी बहीण योजना दिलेली आहे। ती लाडकी बहीण योजना एवढ्या खुश आमच्या महिला आहे की त्या स्त्रिया हेल्प करू लागल्या आणि त्यांनाही वाटतं की आपण ह्या पैशातनं काहीतरी करावं, त्यामुळे त्या छोटे मार्गदर्शन मला मागत असतात, त्यावर मी मार्गदर्शन करते। धार्मिक कार्यात मला स्वतःला भजनाची आवड आहे। आमच्याकडे भजनी महामंडळ आहे आणि त्या भजन सुद्धा मी स्वतः हे करते। आमचं 10 वर्ष झाले भजनी मंडळ आहे। आणि आरोग्य क्षेत्रात आम्ही घाटीचे कॅम्पस लावले, मागच्या वर्षी महाराणा प्रताप मध्ये लावलाय। त्यानंतर आम्ही आरोग्य शिबिर आपली शाळेत लावल्या, शाळेत कॅम्पस घेतले, त्यातून रक्तदान दिले, स्वतः मी रक्तदान केले आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे आम्ही दरवर्षी जानेवारीच्या महिन्यात हे रक्तदान शिबिर ठेवलेलं असतं। अच्छा, तुम्ही या निमित्ताने वार्डातील प्रभागातील मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना एवढंच आव्हान करणार आहे की 80% हा विकास आपला झालेला आहे आणि 20% विकास आपला हा सातारा परिसरातला आणि वार्डातला राहिलाय, तर तो पूर्ण 100% आम्ही पूर्ण करणार आणि महिलांना सुरक्षा मिळावी यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे, त्यांच्यासाठी मी सदैव काम करत राहणार आहे। गुंठेवारीचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे। गुंठेवारीच्या फाईल भरताना त्याला मोठे शुल्क लागते, त्यासाठी तुम्ही काय करणार? गुंठेवारीचा जो विषय आहे
आमचं सुद्धा आता घर 25 वर्ष झालेलं आहे. आम्ही इथं वास्तव्याला आहे. आम्ही तेव्हा जेव्हा ग्रामपंचायत मधून घेतले होते तेव्हा आम्ही सगळे टॅक्सेस पे केलेले. त्यानंतर परत शासनाचं आलं होतं की 142 म्हणजे 42 करा. आम्ही तो पण निधी भरलेला आहे. त्यामुळं आता ह्या नागरिकांची हेळसांड होऊ नये. आणि हेळसांड म्हणजे एवढी झाली की आता सगळे रिटायर लोक झालेले आहेत. आणि रिटायर झाल्यावर त्या लोकांनी आज 2-2, 4-4 लाख रुपये घराचा टॅक्स भरू शकत नाही. त्याकरता आम्ही ही टॅक्स म्हणजे गुंठेवारी ही रद्द झालीच पाहिजे यासाठी मी लढा दिलेला आहे. त्यासाठी इथं समिती स्थापन केली होती, त्याचं सुद्धा मी नेतृत्व केलेलं आहे. आणि गुंठेवारी हे माफ करण्यासाठी मी 100% म्हणजे माझे प्रयत्न राहतील. चालेल. आपलं नाव? माझं नाव विजया बालासाहेब ढवळे. मी माझी ग्रामपंचायत सदस्य होते इथे. आणि त्यानंतर 10 वर्ष इलेक्शनच झाले नाही. आता हे इलेक्शनची म्हणजे घातलेल्या इलेक्शन मध्ये मी इच्छुक उमेदवार आणि एक समाजकर्ता म्हणून मला हे आवड असल्यामुळं मी ह्या रिंगणात उतरली आहे. प्रभाग क्रमांक किती आणि त्याच्यात सुद्धा कोणता वार्ड? प्रभाग क्रमांक 26 आहे. वार्ड क्रमांक पण 26 आहे. आता प्रभाग झालेला असल्यामुळे वार्ड आणि प्रभाग एकच क्रमांक आहे. ओके.